नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज मी माझी सिक्रेट अशी फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। एकदम सिंपल असा फ्राईड राईस कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पातेल्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे, जवळपास अर्धा ग्लासपेक्षा जास्त 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आणि मी इथे एक मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि बासमती राईस मी इथे यूज करत आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि आपल्याला हे जे बासमती राईस आहे पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। आणि पाण्याचं जे प्रमाण आहे जास्त असायला नको। मीनवाईल विहांश इथे त्याच्या स्कूलचा अभ्यास करतोय, तर असं मुलांना बिझी ठेवणं खूप कठीण असतं, पण आज मूड चांगला असल्यामुळे मम्माला कोऑपरेट करतोय आणि जे काही चॉपिंग आहे ते काम मी करून घेणार आहे। आणि मध्ये ना थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, बघायचं आहे की भात शिजला की नाही। छान ना तो जो बासमती राईस आहे ना मस्त फुलतो पाण्यामध्ये। आणि जे साहित्य आपल्याला लागणार आहे, 1 आलू लागणार आहे, 1 शिमला मिरची, 1 टमाटर आणि 1 कांदा आणि 4 ते 5 जे आहे ते कढीपत्ते लागणार आहे। तर मी इथे सगळे जे व्हेजिटेबल्स आहे ते पाण्यामध्ये छान वॉश करून घेत असते, कारण कसं होतं ना की आजकाल जे व्हेजिटेबल्स असतात त्यावरती ना खूप केमिकल्सचा यूज केला जातो। त्यामुळे आपण जेव्हा कधी व्हेजिटेबल्स चॉपिंग करत असतो त्याआधी त्यांना ना थोड्या वेळासाठी ना पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ना थोडंसं पाण्यामध्ये ना थोडा वेळ राहू द्यायचं। त्याने काय होतं ना त्यावरती जर कुठलं रसायन केमिकल असेल तर ते निघून जाण्यास मदत होते। तर मीनवाईल माझे इथे चॉपिंग सुरू आहे। कांदा टमाटर कट करून घेतलेला आहे आणि आलू कट करून घेते आहे। आणि ना मध्ये मध्ये विहांश पण इथे मला डिस्टर्ब करायला येतो। एनिवे भात जो आहे तो शिजलेला आहे, तर थोडा वेळ 2 मिनिटं मी ठेवून आहे ना गॅस बंद करून घेणार आहे आणि ते लगेच शिमला मिरची कट करून घेते। मीनवाईल काय होतं की पटापटा आपण जर एका वेळेस 2-3 कामं केले तर स्वयंपाक पण लवकर होत असतो। तर माझं तर असंच आहे, मी मल्टीटास्किंग आहे, मी एका वेळेस जितके जास्त काम होईल तितके मी करून ठेवते। आणि कोथिंबीर जी आहे ती पण मी कट करून ठेवलेली आहे इथे। आणि माझं चॉपिंग इथे झालेलं आहे। तर बघा राईस जो आहे तो छानपैकी ना फुललेला आहे आणि ना जाळीवाली जी चाळणी येत असते त्यामध्ये आपल्याला ना याला काढून घ्यायचं आहे आणि छान स्प्रेड करून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे। बघा तुम्ही किती छान मस्त जो आहे तो राईस फुललेला आहे। आणि आता आपल्याला नाही ते फ्राईड राईस फ्राय करायची तयारी करून घ्यायची आहे। तर मी ना तूप घेतलेला आहे इथे, हवं तर तुम्ही बटरचा पण यूज करू शकता। तर मी इथे 1 ते 1.5 चम्मच इथे तूप घेतलेला आहे। अंदाजानुसार तुम्हाला सांगते आहे की हे 1.5 चम्मच तूप आहे। आणि त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं मी इथे टाकून घेतलेले आहेत। कढीपत्ता झाला की लगेच आली टाकून घ्यायचे आहे। आलू ना सगळ्यात पहिले याच्यासाठी टाकलेले आहे की आलू शिजायला ना वेळ लागतो, तर तेलामध्ये ना आलू छान पद्धतीने ना छान शिजून जाता। आणि त्यानंतर जे आहे ते मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा जो आहे तो आपल्याला उभा इथे चिरायचा आहे, बारीक कांदा नाही चिरायचा आहे। आणि त्यानंतर टमाटर आणि शिमला मिरची जी आहे ती मी सोबतच टाकून घेतलेली आहे, कारण शिमला मिरची लवकर शिजते आणि टमाटरला पण शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे। आणि छान आपल्याला स्टर करून 1 प्लेट झाकून घ्यायची आहे। आणि इकडे मी मसाल्याची तयारी करते, तर मी अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच इथे तिखट घेतलेला आहे, त्यानंतर जिरा पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरा पावडर घेतलेला आहे। आणि इथे ना मी फ्राईड राईससाठी ना पावभाजी मसाला यूज करत असते। पावभाजी मसाला टाकला ना की जी टेस्ट आहे अतिशय भारी लागते। तर 1 चम्मचपेक्षा ना जास्त मी इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जे आहे ते मीठ घेतलेलं आहे। मला मिठाचं प्रमाण कळत नाही म्हणून मी स्टार्टिंगला कमीच मीठ टाकत असते। आणि थोडंसं ना पाणी टाकून ना आपल्याला चम्मचच्या सहाय्याने हे जे मसाले हे आहेत जे एकजीव करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने जर आपण आधीच मसाला बनवून ठेवला ना
तर तो जो तेलामध्ये आहे ना त्या एकजीव चांगला होतो, छान मस्त जी टेस्ट आहे तुमच्या फ्राईड राईसची ती अतिशय भारी लागते। तर इथे व्हेजिटेबल्स छानपैकी जे तेलामध्ये आहे ते शिजलेले आहेत आणि जो मसाला आपण रेडी केलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान याला आपल्याला स्टर करून घ्यायचं आहे। मसाला एकजीव झाला की आपल्याला खूप साऱ्या इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। जेव्हा आपण ही कोथिंबीर टाकतो ना तर कोथिंबीरचा एक वेगळाच फ्रॅग्रन्स आहे ना त्या मसाल्यामध्ये दरवळतो आणि टेस्ट पण कोथिंबीर टाकल्यानंतर ना फ्राईड राईसची टेस्ट वेगळी लागते। शेवटी तर आपण ॲज अ प्रेझेंटेशन्स तर टाकतच असतो आणि नंतर ना आपल्याला इथे राईस टाकून घ्यायचा आहे। आणि मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा आहे। आपल्याला इथे ना थोडा थोडा राईस टाकायचा आहे कारण कढई छोटी असल्यामुळे ना मी अर्धा राईस टाकून छान मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आहे तो उरलेला मी राईस इथे टाकून घेतलेला आहे। म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना ही इझी पडते, म्हणजे व्यवस्थितपणे मसाले जे व्हेजिटेबल्स आहेत सगळं व्यवस्थितपणे इथे मिक्स होतं आणि आपला जो फ्राईड राईस आहे तो रेडी आहे। खूप सारा कोथिंबीर टाकून सर्व करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आजची सिंपल फ्राईड राईसची रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा कारण अतिशय स्वादिष्ट हा आपला फ्राईड राईस लागतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।